Praise the Lord. Hallelujah. 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 Good morning. God bless you. Very good morning. Happy Sunday. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जे लोक आता कनेक्ट झालेले आहेत किंवा जे लोक कनेक्ट होतात आहेत, प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. God bless you. Hallelujah. Sister Shakuntala Bhosle, praise the Lord. Sakshi Maske, praise the Lord. God bless you. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. आइए हम पवित्र आत्मा से विनंती करें. अपन पवित्र आत्म्याला प्रार्थना करूया की तू आमच्यामध्ये ये पवित्र आत्मा. हो जीवनाच्या आत्म्या. Thank you Jesus. सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए. सर्वजण आपले हात स्वर्गाकडे करतील आणि यावेळेस प्रभूची आराधना करतील. सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए. मैं हाथ उठाता हूँ पवित्र आत्मा, पवित्र आत्मा हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए. मैं हाथ उठाता हूँ घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए. घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए. मैं हाथ उठाता हूँ. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए,
आत्मा हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा हालेलुया 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 Yes, Father, we worship you, Master. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आज मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र चरणापाशी येतो प्रभू, कारण आमच्याकडे येशूचं रक्त दे बाप्पा. त्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्याने प्रभू आम्ही भस्म होणार नाही दे बाप्पा, कारण त्या रक्ताने तू आम्हाला पवित्र आणि शुद्ध केलेलं आहेस प्रभू. पुन्हा एकदा आम्ही त्या रक्ताने आम्हाला शुद्ध करतो, पवित्र करतो प्रभू. ते रक्त आम्ही आमच्या स्वतःवरती शिंपडतो आणि त्या बलिदानाच्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या पवित्र चरणापाशी समर्पित करतो. लॉर्ड, आमचा स्वीकार कर प्रभू. जसे आम्ही आहोत तसा आम्हाला स्वीकार प्रभू. थँक यू जीसस. Hallelujah. Thank you, Master. All glory belongs to you, God. प्रभू सर्व गौरव तुझा आहे बाप्पा. यावेळेस आम्ही प्रार्थना दारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात मागतो पित्या, म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया 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 हालेलुया. किती लोकांनी कालचा मेसेज अटेंड केला किंवा ऐकला? काल तुम्ही संदेश जर ऐकला असेल तर मी देवाच्या प्रीतीविषयी बोललो. मी याविषयी सांगितलं की देव तुम्हावरती अत्यंत प्रेम करतो. देवाने तुमचे आणि माझे अपराध पुसून टाकण्यासाठी त्याच्या पुत्राचं रक्त आपल्यासाठी सांडलेलं आहे. आणि म्हणून देव शिक्षा देणारा देव नाही, परंतु देव क्षमा करणारा देव आहे. पवित्र शास्त्रात सांगतं, मरणाऱ्याच्या मरणातून परमेश्वराला आनंद होत नाही. जर तुम्ही एहेजकेलाचं पुस्तक त्याचा 18 अध्याय आणि 35 वचनामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलंय की मरणाऱ्याच्या मरणातून परमेश्वर आनंदित होत नाही, परंतु पश्चातापाद्वारे प्रभू जीवन देण्यामध्ये आनंद करतो. आमेन. हालेलुया. जर तुम्ही आज येशूचं वचन ऐकत आहात तर प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन तुमच्यामध्ये येण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करा, तयार करा. आमेन. हालेलुया. अनेक लोक ज्यावेळेस देवाचं वचन ऐकण्यासाठी बसतात किंवा ऐकण्यासाठी ते एखाद्या प्रचारकाच्या समोर, एखाद्या सेवकाच्या समोर येतात, त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये असतं की मला जे संदेश ऐकायचा आहे तो संदेश सांगणारा व्यक्ती किंवा त्या संदेशातून येणाऱ्या गोष्टी या उचित आहेत का, बरोबर आहेत का. आणि म्हणून मी यावेळेस तुम्हाला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की पवित्र संदेशातून किंवा देवाच्या वचनाचा ज्या संदेशाला बेस आहे, जो संदेश देवाच्या वचनाला धरून दिला जातो, तो संदेश देवापासून आहे आणि तो स्वीकारावयास योग्य आहे. कारण प्रभूचं प्रत्येक वचन सद्बोध आणि आपल्या उन्नतीसाठी, आपल्या आशीर्वादांसाठी आहे. आणि म्हणून प्रत्येक वचन स्वीकारत असताना, देवाचं वचन स्वीकारत असताना निसंशय ते संपूर्ण अंतःकरणाने विश्वासाने स्वीकारा आणि ते वचन तुम्हाला आशीर्वादित करेल. कारण पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं प्रत्येक वचन हे आपल्या आशीर्वादासाठी दिलेलं वचन आहे.
आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये यशायाच्या पुस्तकामध्ये बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. आणि जो परमेश्वर वारंवार म्हणतो की भिऊ नका, मी तुम्हा बरोबर आहे, मी तुमच्यासाठी आहे, मी तुमच्या बरोबर युद्ध करणार आहे, तुमच्या बाजूने मी त्या शत्रूला लढणार आहे आणि त्या शत्रूला हरवणार आहे. अशा परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही भिण्याचं कारण नाही. आमेन. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही देवाचा संदेश ऐकताय, देवाचं वचन ऐकताय, आपल्या अंतःकरणाला तयार करा, कारण ते वचनच तुमच्या अंतःकरणामध्ये जाऊन देवाची उपस्थिती निर्माण करणार आहे. आमेन. हालेलुया. या परिस्थितीमध्ये जर तुम्ही विजयी होणार असाल, तुम्हाला विजय व्हायचा आहे, तर तुम्हाला देवाची उपस्थिती गरजेची आहे. आमेन. हालेलुया. 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 जर तुम्ही प्रार्थना करत असाल आणि म्हणत असाल प्रभू मला आरोग्य दे, प्रभू मला आर्थिक मंदीतून वाचव, प्रभू मला संरक्षण दे, या सगळ्या गोष्टी त्या एका प्रार्थनेमध्ये सामावलेल्या आहेत प्रियानो. आमेन. एक जर वस्तू तुम्ही घ्याल तर त्या वस्तू बरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आमेन. अनेक ठिकाणी बंपर, अनेक ठिकाणी डिस्काउंट मध्ये सांगतात की तुम्ही ही वस्तू घेतली तर तुम्हाला 5 गोष्टी त्याच्या बरोबर फ्री भेटणार आहे. परंतु मी आता तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवाची उपस्थिती मागाल आणि तुम्ही म्हणाल प्रभू तुझी उपस्थिती माझ्या बरोबर येऊ दे, तर ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्हाला तारण प्राप्त होईल, तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल, तुमच्या अपराधांची क्षमा तुम्हाला प्राप्त होईल, तुम्हाला समृद्धी प्राप्त होईल आणि मग तुमच्या देहालाही आरोग्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो प्रे फॉर द प्रेझेन्स ऑफ गॉड. आमेन. हालेलुया. म्हणा प्रभू तुझी उपस्थिती मला दे. आमेन. से लॉर्ड गिव्ह मी युअर प्रेझेन्स. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं मोशे जात असताना परमेश्वराची उपस्थिती त्याच्याबरोबर होती. आमेन. हालेलुया. परमेश्वर अदृश्य आहे, पवित्र आत्म्याने तो उपस्थित आहे. आणि म्हणून ज्या वेळेस मोशे जात होता, देवाची उपस्थिती त्याच्याबरोबर होती. आमेन. अनेक लोक म्हणतात पास्टर ते लोक सुदैवी आहेत, त्यांच्याबरोबर देव परमेश्वर स्वतः दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ झाला. मी तुम्हाला सांगतो, नवीन करारामध्ये तुम्ही जर जगत आहात तर तुम्ही त्या मिस्री लोकांमधून वेगळे केलेल्या इस्रायल लोकांपेक्षा जास्त सुदैवी आहात, कारण पवित्र आत्म्याद्वारे देव स्वतः तुमच्या समक्षतेमध्ये आलेला आहे. आणि म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्याचं नाव इमॅन्युएल आहे. आमेन. म्हणा देव माझ्या सानिध्यामध्ये आहे. आमेन. से इमॅन्युएल. म्हणा देव माझ्या सानिध्यामध्ये. आमेन. हालेलुया. डोंट फॉरगेट द नेम ऑफ द लॉर्ड. देवाचं नाव विसरू नका, त्याचं नाव इमॅन्युएल आहे. आमेन. से इमॅन्युएल. हालेलुया. इमॅन्युएल मीन्स लॉर्ड इज विथ अस. आमेन. म्हणा प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर आहे ही साक्ष तुम्ही द्याल, तुमच्यामधून भीती निघून जाईल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा संदेश देणार आहे भीतीवरच. आमेन. हालेलुया. जो डर गया समझो मर गया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या परिस्थितीमध्ये अनेक डॉक्टर्स लोक सांगतात की तुम्ही घाबरू नका, कारण हा व्हायरस एका तापात सर्दी खोकल्यापेक्षा जास्त नाही. आमेन. पण अनेक लोक मृत्युमुखी पडतात, त्याचं कारण आहे त्याचं मनोधैर्य खचलेलं आहे, त्याचं ब्लड प्रेशर वाढतोय आणि ऑटोमॅटिकली त्यांच्या शरीरामध्ये अशक्तपणामुळे ते मृत्युमुखी पडतात. वास्तविक पाहता हा व्हायरस इतका भयानक व्हायरस नाही, तो साध्या ऍझिथ्रोमायसिन सारख्या एका अँटीबायोटिकने आणि पॅरासिटामॉल सारख्या गोळ्यांनी तो बरा होणारा आजार आहे. परंतु अनेक लोकांचं मनोधैर्य खचलेलं आहे आणि त्या बातम्या सैतानाने जो प्रसार केलेला नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंगद्वारे आणि मृत्यूच्या बातम्या ऐकून लोक घाबरून गेलेले आहेत. आणि म्हणून 70% लोक करोना व्हायरसने मरत नाही, तर ते मरतात भीतीमुळं. आमेन. हालेलुया. परंतु जर तुम्ही देवाचं लेकरू आहे, इफ यू आर द चाइल्ड ऑफ गॉड, हालेलुया, जर तुम्ही देवाचं लेकरू आहे तर देव तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. आणि जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुमचा विरोधी कोण आहे? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, रोमकरांचा 8वा अध्याय 32व्या वचनामध्ये, जर देव आमच्या बरोबर आहे तर आम्हाला प्रतिकूल कोण आहे?
हालेलुया. जर देवाच्या सानिध्यात तुम्ही आहात तर कोरोना व्हायरस तुमचं काय बिघडवणार आहे? हालेलुया, हालेलुया. आपण सगळेजण काढूया एक शमूएल त्याचा 16वा अध्याय. अत्यंत सुंदर देवाचा हा पवित्र शास्त्रामधला अध्याय. मी वारंवार हा अध्याय संदेशाद्वारे शिकवत असतो. आमेन, हालेलुया. मी काल देखील सांगितलं भीतीचा आत्मा किती भयानक आहे. आमेन. मी काल तुम्हाला हरणाचं उदाहरण दिलं. हरणाचा स्पीड वाघाच्या स्पीड पेक्षा 30च्या स्पीडनी जास्त हरण पडू शकतं. पण हरण वाघाचं शिकार होण्याचं कारण नाही. हरण घाबरलेलं असतं. आमेन. आणि ऑटोमॅटिकली त्या भीतीमुळं वाघाला शक्य होतं आणि तो हरणाला गिळून टाकतो. आणि म्हणून घाबरू नका. यावेळेस भिण्याचं कारण नाही. कुठलाही व्हायरस, कुठल्याही प्रकारची साथ, कुठलीही महामारी ही देवाच्या लेकरांना असर करू शकत नाही. आमेन. तुम्ही गोशेन प्रांतात आहात. तुम्ही वलांडराचं पोकळू, येशूचं रक्त, याच्या पवित्र रक्तामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. आमेन, हालेलुया. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये जा आणि तिथे कमेंट करा, आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड, आय एम प्रोटेक्टेड बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट. आमेन. त्याच्यामध्ये लिहा, मला येशूच्या रक्ताने झाकलेलं आहे. आमेन. से मला वलांडण्याचं पोकळ्याचं रक्त माझ्यासाठी सांडण्यात आलेलं आहे. जर येशूच्या रक्तावर तुमचा विश्वास आहे तर तुम्हाला कशाची बाधा होणार नाही. आमेन. यू आर प्रोटेक्टेड, यू आर सिक्युर्ड बाय द ब्लड ऑफ जीसस. हालेलुया, हालेलुया. फर्स्ट शमूएल चॅप्टर नंबर 16 पवित्र शास्त्रामधला अत्यंत आवडणारा हा माझा अध्याय. आमेन, हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले पहा, मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कठोर शोक करीत राहा. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहमकर याच्याकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरिता राजा म्हणून निवडले आहे. आमेन, हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाने शमूएलाला सांगितली की इशायाचा पुत्र दावीद याला मी निवडलेला आहे. परंतु प्रत्यक्ष त्यावेळेस शाऊल राजा होता आणि शमूएलाला सांगण्यात आलं की जा, इशायाच्या पुत्राला मी राजा म्हणून निवडलेलं आहे, त्याचा जाऊन अभिषेक कर. आणि सगळी मोठी स्टोरी मी शॉर्ट करून सांगतो. मग शमूएल इशायाच्या घरी गेला. इशायाच्या घरामध्ये 8 पुत्रांमधून मग दावीदाची निवड झाली. आणि इशायाचा जो दावीद नावाचा सगळ्यात शेवटचा पुत्र होता, धाकटा मुलगा होता, जो अरण्यात मेंढवाड्यामध्ये त्याच्या मेंढरांना राखत होता, त्याच्या पित्याचे मेंढर तो राखत होता. त्या मेंढवाड्यातून इस्रायलचा राजा तो मेंढपाळ दावीद याला बोलवण्यात आलं आणि त्या निवडलेल्या पुत्रावरती बायबल सांगतं त्या शिंगातून आणलेलं तेल शमूएलाने त्याच्या मस्तकावर टाकलं आणि त्याला अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणाला की मी तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही मला निवडलेलं नाही. आमेन, हालेलुया. जसं दावीदाला परमेश्वराने निवडलेलं आहे तसं येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्याचा पुत्र होण्यासाठी निवडलेलं आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही आणि मी देवाची लेकरं आहे आणि यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. इफिसकाराचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनामध्ये जर जाऊन तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्र सांगतं, या पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वी तुम्हाला ख्रिस्तामध्ये निवडलेलं आहे. आमेन, हालेलुया. यू आर चोजन बिफोर द फाउंडेशन ऑफ दिस अर्थ. या पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वीच ख्रिस्तामध्ये तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. तुम्ही काय ऍक्सिडेंटली देवाचे पुत्र झालेले नाही. देवाने तुम्हासाठी योजना केलेली आणि देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की दावीदाला परमेश्वराने निवडलं, त्याला बोलवलं आणि मग देवाने त्याला अभिषेक दिला. आणि देवाने ज्यावेळेस त्याला अभिषेक दिला तो अभिषेक, तो परमेश्वराची उपस्थिती, ते प्रेझेन्स घेऊन, अनॉइंटिंग मीन्स स्पॉट. हालेलुया. अनेक लोकांना माहिती नाही अनॉइंटिंग म्हणजे काय, लोकांना माहिती नाही अभिषेक म्हणजे काय. अभिषेक म्हणजे देवाची उपस्थिती. आमेन, हालेलुया. जर तुमच्या बरोबर देवाची उपस्थिती आहे, इट मीन्स यू आर अनॉइंटेड. हालेलुया, आमेन, हालेलुया. देव त्यावेळेस पवित्र शास्त्रात जुन्या काळामध्ये काय दिलं जायचं, डोक्यावरती तेल ओतलं जायचं आणि तेलाद्वारे त्या मनुष्याचा अभिषेक केला जात होता. दावीदाचा अभिषेक झाला म्हणजे दावीदावरती काय ओतण्यात आलं होतं, तेल ओतण्यात
दुसऱ्या म्हणजे नवीन करारामध्ये पाहिलं तर नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक देण्यात आलेला आहे. म्हणजे दुसरा जो नवीन करार जो आहे त्या नवीन करारामध्ये तुम्ही अभिषिक्त कसे आहात की तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक दिलेला आहे. इट मीन्स यू आर अनॉइंटेड बाय द होली स्पिरिट. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती म्हणजे देव समक्षतेमध्ये देवाच्या समक्षतेमध्ये तुम्ही 24 तास आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता पहा, जर देवाची उपस्थिती दाविदा बरोबर आहे तर दाविदामध्ये किती मोठं धैर्य होतं. कारण दाविदाला माहिती होतं की इस्रायलाचा परमेश्वर दाविदा बरोबर आहे. हालेलुया. अभिषेक असणं आणि अभिषेक नसणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. ज्यांच्यावरती अभिषेक नाही ते लोक कसे जगतात किंवा कसे वागतात आणि अभिषेक असलेले लोक कसे जीवन जगतात. अभिषेक ज्यांच्यावर आहे त्यांच्या मनामध्ये किती धैर्य असतं आणि जे लोक अभिषिक्त नाहीत, ज्यांना अनॉइंटिंग मिळालेलं नाही, ते कसे जीवन जगतात यामध्ये खूप मोठी तफावत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये 17व्या अध्यायामध्ये तो डिफरन्स तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. फर्स्ट थिंग मी तुम्हाला सांगितलं की दाविदाला परमेश्वराने राजा म्हणून निवडलं आणि दाविदावरती अभिषेक ओतण्यात आला. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, फलिस्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोको या ठिकाणी जबून सोको या आजेका याच्या दरम्यान अफल दमीन येथे छावणी दिली. प्रेज द लॉर्ड. थोडासा इको मी कमी करतो, एक मिनिट. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. We worship you, Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. So many difference. यावेळेस आपण एक महत्त्वाचा फरक या ठिकाणी पाहणार आहे. अभिषिक्त लोक आणि अभिषेक नसलेले लोक. आमेन. हालेलुया. अभिषेक असलेल्या लोकांमध्ये एक परमेश्वराचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती कशी कार्य करते आणि दुसरे जे अभिषिक्त नसतात, आमेन, ज्यांच्यावरून अभिषेक केलेला किंवा अभिषेक त्यांना मिळालेला नाही, अशा लोकांविषयी आज आपण पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही अभिषिक्त असाल तर तुमची वागणूक किंवा तुमच्यामधून निघणारे शब्द, तुमच्या मुखातून येणारं वचन किंवा तुमच्या मुखातले येणारे शब्द हे सामर्थ्ययुक्त असतील, हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आमेन. हालेलुया. तर आपण जाऊया एक शब्द त्याच्या 17व्या अध्यायामध्ये बायबलमध्ये लिहिलंय, इस्रायली लोकांच्या विरुद्ध फलिस्टी लोकांनी तळ दिला. आणि बायबल सांगतं ते कसलेले योद्धे फलिस्टी लोक म्हणजे जवळजवळ राक्षसी अवताराचे असे भयानक असे लोक ते फलिस्टी इस्रायल लोकांवरती चालून आले. आणि ज्यावेळेस ते इस्रायल लोकांवरती चालून आले त्या ठिकाणी त्यांनी तळ दिला. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्या फलिस्त्यांपैकी एक असा मनुष्य होता. पहा दुसऱ्या वचनामध्ये, इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनी एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि फलिस्त्यांशी युद्ध करावयास सैन्य रचना केली. आता फलिस्त्यांनी युद्धासाठी तळ दिला आणि इस्रायल लोकांनीही त्या ठिकाणी सैन्य तयार करून त्या ठिकाणी स्वतःला वाचवण्यासाठी, रक्षणासाठी त्यांनी तळ दिला. ते देखील एकवट झाले. तिसऱ्या वचनामध्ये पहा, फलिस्ती एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले. त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा गत येथला गल्ल्यात नामक एक महावीर फलिस्त्याच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात 1 वीत होती. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी त्या फलिस्त्यांमधून गल्ल्यात नामक एक मनुष्य, गत येथला एक गल्ल्यात नामक मनुष्य रोज सकाळी उठून तो इस्रायली लोकांना भयानक अशा प्रकारे दडपण निर्माण करत होता. कारण त्याची प्रकृती या ठिकाणी लिहिलेली की भयानक राक्षसी प्रवृत्तीचा तो मनुष्य होता. त्याची उंची 6 हात होती आणि पहा त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता.
त्याने खवल्यासारख्या पट्ट्याने कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढविले होते. त्याच्या खांद्याच्या दरम्यान एक पितळी बर्ची होती. त्याच्या भाल्याचा दांडा सळ्याच्या तुरीसारखा होता. त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते. त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालत होता. आमेन, हालेलुया. त्या गल्ल्याताची संपूर्ण त्या ठिकाणी रचना मांडलेली आहे. तो किती भयानक होता. त्याच्यामध्ये किती प्रकारे त्याला शस्त्र दिले होते. तो किती मोठं वजन उचलू शकत होता. त्याची शरीरयष्टी किती भयानक होती. आज जे परिस्थिती निर्माण झालेली लोकांची जर चर्चा तुम्ही ऐकली तर लोक तुम्हाला सांगतील आता तो कोरोना व्हायरस हवेत पसरायला लागलेला आहे. आता कुठल्याही औषधाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. व्हेंटिलेटर सगळे संपलेले आहेत. आता कुणाकडे गेला तर तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही. तुम्हाला रेमडेसिवीर सारखं औषध मिळणार नाही. आणि त्या रोगाविषयी लोक अत्यंत भयानक असं चित्र तयार करतात. जसं चित्र गल्ल्याताचं चित्र होतं तसंच चित्र आज कोरोना व्हायरसचं त्या गल्ल्यातासारखं निर्माण झालेलं आहे. आणि पहा आता ज्यांच्यावर अभिषेक नाही अशी लोक त्याच्या समोर गेले. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये पहा, तो उभा राहून इस्रायली सैन्यास मोठ्याने हात मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली? मी बलिष्ठ आहे काय? मी बलिष्ठी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नौकर ना. तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे. त्याने मच्छी लढून मला ठार मारिले तर आम्ही तुमचे दास होऊ. पण माझी त्यावर सरशी होऊन मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. गल्ल्याताने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी आव्हान केलं. गल्ल्यात म्हणाला, जर तुमच्यातला एका माणसाने माझ्याशी युद्ध केलं आणि तो जर माझ्याशी सरशी करू शकला तर मी तुमचा आयुष्यभर गुलाम होईल. जर समजा मी त्याच्यावरती सरशी केली तर संपूर्ण इस्रायल माझं गुलाम होऊन राहील. आणि त्याची प्रकृती, त्याच्या बोलण्याची पद्धत, त्याच्याकडे असलेले शस्त्र पाहून इस्रायल लोकांचे पाय थरथर कापू लागले. पवित्र शास्त्रामध्ये पुढे जर वाचलं तर तुम्ही 10व्या वचनाच्या पुढे पहा, तो बलिष्ठी म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कसपटास समान लेखित आहे. कोणाही पुरुषास मजपुढे येऊ द्या म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू. बायबल सांगतं की तो गल्ल्यात म्हणाला, इस्रायलाच्या सैन्याला मी कसपटास समान लेखतोय. आमेन, हालेलुया. म्हणजे पायाच्या धुळीसारखं मी त्यांना लेखतोय. वास्तविक पाहता या गल्ल्याताच्या पूर्वजांना माझ्या परमेश्वराच्या सामर्थ्याने अद्भुत रीतीने ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशातून कनान देशाकडे जात होती त्या वाटेमध्ये कित्येक वेळा या फलिस्त्यांचा परमेश्वराने प्रहार, त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचा नाश केला. आणि त्यांच्यावरती कितीतरी वेळा इस्रायल लोकांनी विजय मिळवला. परंतु तो पूर्वजांचा काळ तो विसरून गेला आणि इस्रायलाच्या सैन्यावरती तो दहशत करू लागला. आमेन. गल्ल्यात आला त्या दहशत करण्यासाठी त्याचं म्हणणं धैर्य का वाढलं? कारण जे लोक इस्रायली लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यावर देवाची उपस्थिती नव्हती. देवाचं भय त्या इस्रायल लोकांमध्ये नव्हतं. परमेश्वराच्या उपस्थितीत ते लोक नव्हते. कारण बायबल सांगतं शौलाला परमेश्वराने सोडून दिलं होतं. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही 16व्या अध्यायामध्ये जाऊन वाचाल तर बायबल सांगतं परमेश्वराने शौलाला सोडून दिलं. बायबलमध्ये 16व्या अध्यायात आपण मगाशी वाचलं. मग परमेश्वराने शौलाला म्हटले, मी शौलाला इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिला आहे. आमेन. याचा अर्थ शौला बरोबर देवाची उपस्थिती होती. त्या देवाच्या उपस्थितीचा शौलाने आदर न केल्यामुळे देवाची उपस्थिती त्याच्या बरोबर निघून गेली होती. आणि म्हणून शौल हा देवाच्या उपस्थितीत नव्हता. देवाचा अभिषेक शौलावर नव्हता. आणि मग त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे 11व्या वचनामध्ये पहा, शौल व सर्व इस्रायल यांनी त्या फलिस्त्याचे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले. आमेन. जे लोक अभिषिक्त नाही, ज्यांना देवाची उपस्थिती ठाऊक नाही, त्यांचं धैर्य खचलेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून जर तुमच्या आजूबाजूला कोणी अविश्वासणारा असेल
किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी देवाच्या उपस्थितीतून निघून गेलेलं असेल तर ते तुम्हाला करोनाची भीती घालेल. आमेन, हालेलुया. आणि ते आसरा घेतील. ते लोक म्हणतील, देवाच्या वचनाचाच आसरा घेऊन सांगतील आणि ते म्हणतील की ही महामारी देवापासून आहे आणि या महामारीमध्ये आपला नाश होणार आहे. हा बलिष्ठी, हा गल्ल्यात देवापासून नव्हता, हा देवाच्या गौरवासाठी त्या ठिकाणी उभा होता. आमेन, हालेलुया. हा कोरोना व्हायरस जो आहे तो देवाच्या गौरवासाठी या ठिकाणी आलेला आहे. जर देवाचं लेकरू त्याच्याबरोबर युद्ध करून महाविजयी होईल तर देवाचा गौरव त्याच्यातून होणार आहे. आमेन, हालेलुया. तुमचा मृत्यू व्हावा यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेलं नाही. तुमचं जीवन विकत घेण्यासाठी माझ्या येशू ख्रिस्ताचं रक्त खर्च करण्यात आलेलं आहे. पहा, या ठिकाणी लिहिले शौलाचं मनोधैर्य खचलं कारण त्याच्याबरोबर देवाची उपस्थिती नव्हती. परंतु त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी बायबलमध्ये 14:12 वचनामध्ये आता यहुद्यातील बेथलेहमाच्या इशय नामक एफ्राताच्या दावीद नावे पुत्र होता. इशयास 8 पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध वयातीत झाला होता. इशयाने 3 वडील पुत्र शौलाच्या त्या, आता ती मोठी स्टोरी आहे, आपल्याकडे एवढा वेळ नाही. जर चर्च चालू असतं तर आजचा संदेश अत्यंत प्रभावी रीतीने तुमच्या अंतःकरणामध्ये उतरू शकला असता. परंतु मी प्रार्थना करतो, मी प्रभूकडे आशा करतो की आज तुम्ही माझं वचन संपूर्ण अंतःकरणाने सोशल नेटवर्किंगद्वारे किंवा फेसबुकद्वारे ऐकता. मी या ठिकाणी जो संदेश देतो तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून ऐकता असा मी विश्वास ठेवतो. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्या इस्रायली सैन्यापुढे रोज तो गल्ल्यात येऊन उभा राहत होता. आमेन, हालेलुया. आज काय चाललेलं आहे, लोक सकाळी उठतात, न्यूजपेपर लावतात, न्यूजपेपर वाचतात किंवा समोर न्यूज चॅनल लावतात आणि बसतात आणि मग समोरून येणाऱ्या सगळ्या बातम्या त्यांच्या मनाला खचवतात, त्यांचं मनोधैर्य खचतं आणि म्हणतात आजचा दिवस कसा जाणार आहे, आज माझ्यावरती जर हा प्रसंग आला तर काय होणार आहे, हा गल्ल्याला सारखा कोरोना माझ्या घरात शिरला तर माझ्या घराचा तो नाश करणार आहे. परंतु तुम्ही विसरून गेलाय जो परमेश्वर इस्रायलाचा देव तुमचा संरक्षण करणार आहे त्याने तुमच्यासाठी त्याने स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आलेला, त्याने समुद्र दुभागलेला, तुमच्यासाठी तो अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर तो तुम्हासाठी तुमच्या उपस्थितीमध्ये आलेला. जर तुम्ही त्याची उपस्थिती ओळखाल, त्याचा अनॉइंटिंग ओळखाल तर या करोनाला जसं दाविदाने त्या गल्ल्याला हरवलं तसंच या परिस्थितीमध्ये एक विश्वासणारा देवाचं लेकरू या परिस्थितीमध्ये महाविजय होणार आहे. आमेन, हालेलुया. आता मी वर्ड टू वर्ड किंवा वचनातून संदेश देऊ शकणार नाही आणि म्हणून मी पवित्र शास्त्रातलाच हाच मेसेज मी माझ्या शब्दांमध्ये तुमच्या समोर सांगतो. आमेन, हालेलुया. आणि मग रोजच्या या भयावह वातावरणामध्ये इस्रायल लोक घाबरून गेले आणि इस्रायली लोकांनी आपल्या छावणीमध्ये त्या गल्ल्याताची जी बातम्या होत्या किंवा गल्ल्याताने दिलेल्या धमक्यांविषयी त्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली होती त्यामुळे ते घाबरून जाऊन जीवन जगत होते. परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की दाविदाचे जे 3 भाऊ शौलाच्या सैन्यात होते त्या सैन्यातल्या भावांना भेटण्यासाठी किंवा शिदोरी देण्यासाठी ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी आला आणि दाविदाने त्या गल्ल्याताविषयी ऐकलं, गल्ल्याताने दिलेल्या धमकीविषयी आणि गल्ल्याताच्या प्रकृतीविषयी त्याने पाहिलं, बायबलमध्ये लिहिलेलं आहे तो घाबरून गेला नाही परंतु तो म्हणाला परमेश्वराच्या सैन्याला त्याने तुच्छ मानावे काय. Praise the Lord, hallelujah. That is the difference between anointed and before anointing. जे लोक anointed नाही, ज्यांच्यावर अभिषेक नाही त्यांच्यामध्ये आणि ज्यांच्यावर अभिषेक आहे त्यांच्यामध्ये हा फरक आहे. बायबल सांगतं शौलाचं सैन्य आणि शौल घाबरून गेला ज्यावेळेस त्यांच्या समोर गल्ल्यात उभा राहिला. परंतु ज्यावेळेस दाविदाने गल्ल्याताविषयी ऐकलं, दावीद म्हणाला जिवंत देवाच्या परमेश्वराच्या सैन्याला कसपटासमान लेखावं असा या गल्ल्याताला मी माझ्या परमेश्वराच्या नावाने मृत्युमुखी पाडणार आहे. पहा, दाविदामध्ये ते धैर्य होतं कारण दाविदाबरोबर देवाची उपस्थिती होती. दावीद अनॉइंटेड होता, दाविदाला देवाच्या उपस्थितीची जाणीव होती आणि मग दाविदाने त्या ठिकाणी गल्ल्याताला आव्हान केलं आणि मग बायबलमध्ये ती मोठी स्टोरी आहे की तो शौलाकडे गेला, शौलाने त्याला सांगितलं की इतक्या मोठ्या गल्ल्याताला तू
तू मारू शकत नाही, सुकुमार आहे, तुला युद्ध करण्याची कुठली माहिती नाही. आणि मग दावीद त्याला म्हणाला की माझा परमेश्वर आज याचं धड याच्या शरीरापासून वेगळं माझ्या हाताने करून घेणार आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं त्याच पद्धतीने. आणि मग सगळ्यांचं लक्ष दावीदाकडे होतं, कारण दावीद हा गल्ल्यातासमोर एकदम लहान दिसत होता. गल्ल्यात फार मोठा होता, परंतु दावीदाला माहिती होतं की माझं युद्ध या गल्ल्याताबरोबर नाही, माझा परमेश्वर या गल्ल्याताला माझ्यासाठी युद्ध करून हरवणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती विश्वासणाऱ्यांचा विश्वास आहे की या परिस्थितीमध्ये माझा देव माझ्यासाठी या कोरोनाशी युद्ध करतो आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांचा विश्वास आहे की माझ्या फॅमिली पर्यंत हा कोरोना व्हायरस कुठलाही नाश आणू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. Those people are anointed. तेच लोक अभिषिक्त लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या असताना कुणी परमेश्वराची स्तुती करेल, कुणी देवाबरोबर आनंद करेल, कुणी चर्च मध्ये प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून उड्या मारेल. आमेन. हालेलुया. परंतु ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस समजतं की कोण अनॉइंटेड आहे, कोण अनॉइंटेड नाहीये. आमेन. हालेलुया. शाऊल जरी राजा होता, परंतु अभिषेक नसल्यामुळं त्याचं मनोधैर्य खचलं. दावीदावरती परमेश्वराचा अभिषेक होता आणि म्हणून दावीद म्हणाला, आज देव मला गल्ल्यात माझ्या हाती देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्यावेळेस गल्ल्याताच्या समोर दावीद गेला, गल्ल्यात म्हणाला, मी काही कुत्रा आहे का, तू मला मारण्यासाठी गोफर आणि 5 गोटे घेऊन आलास, तुझ्या हातामध्ये काठी आहे, ज्या काठीने तू मला मारणार, मी काही हालेलुया. आणि मग बायबलमध्ये लिहिलेल्या पवित्र शास्त्रामध्ये दावीदाने ते 5 गोटे घेतले, दावीदाने ते 5 दगड घेतले आणि त्या 5 दगडांना घेऊन ती गोफर घेऊन तो गल्ल्याताच्या समोर उभा राहिला. आणि मग त्याने आपल्या बटव्यातून, आपल्या पिशवीतून एक दगड घेतला, एक गोटा घेतला आणि तो गोटा, तो दगड त्याने आपल्या गोफरमध्ये ठेवला आणि ते गोफर गोल फिरवून त्याने गोफर सोडली. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याने सोडलेल्या गोफणीमधून तो जो दगड होता तो गल्ल्याताच्या बरोबर कपाळाच्या मध्यभागी जाऊन लागला. आमेन. आणि तुम्ही जर वाचाल तर त्या ठिकाणी लिहिलंय, गल्ल्याताला शिरस्त्राण घातलेलं होतं. गल्ल्याताला संपूर्ण गल्ल्याताच्या शरीरावरती संपूर्ण पितळी टोप होता, डोक्यावरती पितळी टोप होता आणि तो संपूर्ण झाकलेला होता. परंतु त्याच्या 2 डोळ्याच्या मध्ये असलेला जो मोकळा भाग होता त्याच ठिकाणी फक्त दावीदाचा दगड जाऊन लागला. आमेन. हालेलुया. जर देव तुमच्या बरोबर आहे, जर देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे, तर तुमच्या शत्रूवर तुम्ही अचूक रीतीने हल्ला करू शकाल. आमेन. म्हणून यावेळेस तुमचं मनोधैर्य खचू देऊ नका. तुमच्या मनोधैर्याला आज बळकट करा आणि म्हणा, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, देवाची उपस्थिती माझ्या बरोबर आहे, इस्रायलाचा मी संतान आहे, मी अब्राहामाचं लेकरू आहे आणि देवाचा पवित्र हात माझ्या जीवनावरती आहे. पहा, दावीदाला परमेश्वराने निवडलं होतं. आज तुम्ही आणि मी सगळेजण येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याचे सेवक, त्याचे लेकरं म्हणून निवडलेलं आहे. आणि म्हणून कशालाही घाबरून जाऊ नका, या भीतीत राहू नका की तुम्हाला कुठल्या प्रकारची बाधा होईल, कारण तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सुरक्षित आहात. आणि दावीद महाविजय ठरला. बायबल सांगतं, गल्ल्याताची तलवार घेऊन त्याने गल्ल्याताचं धड आणि शीर वेगळं केलं आणि गल्ल्याताला मारून दावीद महाविजय झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इफ यू आर अनॉइंटेड, जर तुम्ही अभिषिक्त आहात तर तुम्ही या युद्धामध्ये महाविजय होणार आहात, कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला महाविजय देण्यात आलेला आहे. आमेन. म्हणा, मी महाविजयी, आय एम विक्टोरियस. से आय एम विक्टोरियस. म्हणा, मी आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक लाईव्ह मला पाहतात, जवळजवळ 30 लोक आता यावेळेस कनेक्टेड आहेत. 30 लोक आताचा संदेश, आताचा चर्च अटेंड करतात आहेत. माझा विश्वास आहे त्या प्रत्येकामध्ये दावीदाप्रमाणे देवाची उपस्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे
आणि देवाच्या प्रेझन्स मध्ये, प्रभूच्या उपस्थितीमध्ये हे युद्ध ते जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळेजण आपले डोळे बंद करतील. यावेळेस मी तुम्हासाठी प्रार्थना करतो. आपण प्रभूची आराधना करू, कारण तो देव सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर तुम्हा बरोबर आहे. थँक यू जीसस. हालेलुया. रबा शांतेने मेरिया रबा. थँक यू लॉर्ड. हालेलुया. किती लोक म्हणतात की परमेश्वराची उपस्थिती माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. यीशुआ 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 मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. यीशुआ 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 मेरे मन में समा जा. सगळेजण आपले हात उंच करून म्हणतील, प्रभू मला तुझ्या उपस्थितीने पाह, प्रभू मला तुझा अभिषेक दे. आपले हात उंच करून प्रभूला म्हणतील, प्रभू तुझा अभिषेक माझ्यावर दे. लॉर्ड फिल मी विथ युअर प्रेझेन्स. तुझ्या अभिषेकाने मला भर. तुझा अभिषेक माझ्यावर येऊ दे लॉर्ड. प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती उतरून आलेला आहे. सर्व भीतीचा आत्मा निघून चाललेला आहे. तो कल्याणासारखा कोरोना तुमच्या जीवनातून नष्ट होतोय, कारण तुम्ही देवाचं निवडलेलं पात्र आहात. तुम्ही दाविदासारखे परमेश्वराने निवडलेले आणि अभिषिक्त केलेले आहात. यू आर अनॉइंटेड बाय द ब्लड ऑफ ख्राइस्ट. ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला अभिषिक्त करण्यात आलेला आहे. सो डोंट वरी अबाउट एनीथिंग. स्टँड बिफोर द लॉर्ड. प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहा आणि सैतानाला विरोध करा. पवित्र शास्त्र सांगतं, देवाच्या सानिध्यात या आणि सैतानाला विरोध करा, म्हणजे तो सैतान तुम्हापासून पळून जाईल. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. सर्व अशुद्ध आत्मे निघून चाललेला आहे. प्रभूचा सामर्थ्य, देवाची उपस्थिती तुमच्या घरात आलेली आहे. जर तुम्ही प्रार्थना अटेंड करताय, तुमचं घर आज प्रार्थनेला बसलेलं आहे, तर गुडघ्यांवरती जा आणि म्हणा, माझ्या घरात तुझी उपस्थिती येऊ दे. माझं बाहेर जाणं, आत येणं
आतापासून सर्व काळ सुरक्षित कर प्रभू. तुझ्या उपस्थितीने मला भर. देव परमेश्वर तुमच्या घराला आज त्याच्या उपस्थितीने भरतोय. प्रभूची उपस्थिती तुमच्या घरामध्ये येते. लॉर्ड फिल एव्हरी हाऊस विथ युअर प्रेझेन्स गॉड. प्रभू तुझ्या उपस्थितीने प्रत्येक घर भरलं जाऊ दे. आज देवाची लेकरं आशीर्वादित होतात. सर्व प्रकारची भीती निघून चाललेला, प्रत्येक व्हायरस निघून चाललेला, मृत्यूचा आत्मा तुमचं जीवन सोडून निघून चाललेला, प्रत्येक व्याधी येशूच्या नावात निघून चाललेली आहे. दारिद्र्याचा आत्मा तुमचं जीवन सोडून निघून चाललेला, मृत्यूचा आत्मा तुम्हाला सोडून निघून चाललेला. देवाचं सामर्थ्य तुमच्या घरावरती आलेलं आहे. रिसीव्ह द प्रेझेन्स ऑफ गॉड. आपले हात उंच करून स्वीकारा. मला देवाची उपस्थिती मी स्वीकारतो. आय रिसीव्ह द प्रेझेन्स ऑफ गॉड. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. अनॉइंटिंग ऑफ द होली स्पिरिट. प्रभूचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकारा. गो ऑन युअर नीज. तुमच्या गुडघ्यावरती जा. दोन्ही हात स्वर्गाकडे करा आणि पवित्र आत्म्याने स्वतःला भरण्यासाठी प्रार्थना करा. से लॉर्ड फिल मी विथ युअर अनॉइंटिंग. प्रभू तुझ्या अभिषेकाने मला भर. तुझ्या सानिध्याने मला भर. तुझी उपस्थिती, तुझं प्रेझेन्स माझ्यावर उतरू दे प्रभू. या वाईट परिस्थितीमध्ये फक्त तुझी उपस्थिती मला विजय देणार आहे. यावेळेस संपूर्ण चर्च देवाच्या आत्म्याने भरणार आहे. संपूर्ण चर्च आज देवाची आराधना करणार आहे. आपले हात उंच करून प्रार्थना करणार आहे. से लॉर्ड फिल मी विथ युअर अनॉइंटिंग ओ गॉड. तुझा अभिषेक माझ्यावर उतरू दे. जसं देवाचा अभिषेक तुमच्यावर येईल, तुमच्या बोलण्याचे शब्द बदलतील. नकारात्मक शब्द तुमच्या मुखातून निघून जातील. तुम्ही धाडसी शब्द बोलू लागा. तुम्ही कन्यादाना मारण्याविषयी बोलू लागा. तुम्ही मरणाच्या गोष्टी सोडून देता. तुम्ही नकारात्मक गोष्टी बोलण्याचं बंद करा. कारण प्रभूची उपस्थिती तुमच्यामध्ये होय आणि आमेन हे शब्द वचन घेऊन येईल आणि तुम्ही जिवंत राहाल. तुम्ही जिवंत राहावे यासाठी देवाचा पुत्र पदस्तंभावर मरण पावलेला आहे. प्रियानो, येशू म्हणाला, पहा मी मेलो होतो पण मी आता जिवंत आहे. येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करतोय. त्या वनानाच्या कोकऱ्याचं रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलेलं आहे. यू आर प्रोटेक्टेड. तुम्ही सुरक्षित आहात बिकॉज ऑफ द ब्लड ऑफ ख्राइस्ट. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमच्या घरावर वलानाचं रक्त लावण्यात आलेलं आहे. कारण येशूने तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. प्रियानो, डोंट वरी अबाउट एनिथिंग. जगातल्या सिच्युएशनला घाबरू नका. वाईट परिस्थितीमध्ये येणाऱ्या बातम्यांना घाबरून जाऊ नका. गल्ल्याताच्या धमकीला इस्रायल लोक घाबरले, पण दावीद अभिषिक्त होता आणि तो घाबरला नाही. जर तो घाबरला असता तर गल्ल्याताला तो मारू शकला नसता. तुम्ही आणि मी जर आज परमेश्वराचे अभिषिक्त आहे तर आपण घाबरून जाणार नाही. या परिस्थितीमध्ये आपण देवाचा बरोबर युद्ध करणार. परमेश्वर आपल्याला या युद्धामध्ये महाविजय देणार आहे. आपल्या बाजूने आपला देव त्या शत्रू बरोबर युद्ध करतोय आणि देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही महाविजय होताय. से लॉर्ड फिल मी विथ युअर प्रेझेन्स. मला परमेश्वरा तुझ्या उपस्थितीने मला भर. से लॉर्ड फिल मी विथ युअर अनॉइंटिंग. माझे बंधू, माझे भाऊ जे आजारी आहेत, जे लोक या सैतानाच्या संकटात सापडलेले आहेत, त्यांना सोडवण्यासाठी मला मध्यस्थीचा आत्मा दे. मला प्रार्थनेचा आत्मा दे आणि मी या संकटांमधून त्यांना बाहेर काढणार आहे. जसं इस्रायली सर्व सैन्याला दाविदाने मध्यस्थी केली आणि दाविदाच्या सामर्थ्याने, परमेश्वरावरती विश्वास असल्यामुळं दाविदाने इस्रायली सर्व बंधुजनांना मुक्त केलं. तुमच्या प्रार्थना आज चर्च मधल्या अनेक अशक्त लोकांना सशक्त बनवणार. तुमच्या प्रार्थनेने अनेक लोक बंधनातून मुक्त होतील. कारण तुम्ही प्रभूच्या विश्वासामध्ये आहात. गॉड इज सो पॉवरफुल. माझा परमेश्वर खूप सामर्थ्यशाली आहे आणि सैतानाला त्याने पायाखाली तुडवलेलं आहे. माझ्या प्रियांनो, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा तो नाश आणू शकणार नाही. संपूर्ण विश्वासाने आज त्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवून आजच्या प्रार्थनेद्वारे अभिषेक स्वीकारा आणि म्हणा, मी महाविजयी आहे कारण मी देवाचं लेकरू आहे. प्रभू माझ्या बरोबर आहे. माझा विरोधी माझा काहीच करू शकणार नाही. तो माझ्या बरोबर समेट करेल, माझ्या समोरून निघून जाईल. कारण माझा देव माझा रक्षण करणारा, माझा संरक्षण करणारा. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस मी प्रार्थना करतो जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी. प्रभू मी प्रार्थना करतो 2000 वर्षापूर्वी तू आम्हासाठी वधस्तंभावरती जे मरण सोसलेलं आहे,
तुला बसलेल्या मानाच्या बळाने जे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, मी त्या प्रत्येक आजारासाठी ते आरोग्य घोषित करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. सर्व डायबिटीज, ब्लड प्रेशर, करोनासारखा व्हायरस आलेले सगळे आजारी लोक येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरे होतील. ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्या सर्व अंधत्वाच्या आत्म्याला मी धमकावतो. सगळ्या फिटचा आजार, हार्टचे प्रॉब्लेम, मणक्याचे विकार, सगळ्या गुडघ्याचे दुखणे प्रभू येशूच्या नावात निघून जातील. कॅन्सर आय कमांड इन द नेम ऑफ जीसस. तुमच्या शरीरातून सर्व गाठी येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जातील. मी प्रार्थना करतो प्रभू, मला पाहणाऱ्या प्रत्येकाला स्पर्श कर. त्यांना तुझी उपस्थिती लाभू दे लॉर्ड. त्यांना सामर्थ्याने भर, त्यांच्यावर अभिषेक उतरू दे लॉर्ड. तुझं सामर्थ्य मी त्यांच्यावर घोषित करतो. आणि ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात तुझ्याकडे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. से आमेन. मला दुष्टात्मा माझं काही बिघडू शकणार नाही. मला सैतान मला काहीच करू शकणार नाही, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. से लॉर्ड इज विथ मी. मला माझा येशू इमॅन्युअल आहे, देव आमच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही अशा विश्वासामध्ये चालत असाल तर तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही, कारण देवाच्या पंखाखाली तुम्ही सुरक्षित आणि आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो गॉड ब्लेस यू. आपल्याला या वर्षी देखील आपण जर समजा लॉकडाऊन वाढलं तर या वर्षी देखील आपण लोकांना मदत करणार आहोत. या वर्षी देखील लोकांसाठी आपण मदतीचा हात पुढे करणार आहे. आणि निश्चितच लोकांना आशीर्वाद देण्यासाठी चर्च उभा राहिलं पाहिजे. म्हणून जर तुम्हाला ऑफरिंग द्यायचंय, दानार्पण त्यासाठी पेरणी करायची, तर तुम्ही चर्चचं जे अकाउंट आहे वेबसाईटवरती त्या अकाउंटवर किंवा आपल्या चर्चचे गुगल पे 9763975921 या माझ्या नंबरच्या द्वारे तुम्ही तुमचं दानार्पण पाठवू शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या हाताने जे पेरणी केलेली आहे तुम्ही 100 पट प्रतिफळ त्याचं पावणार आहात. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढच्या शनिवारी पुन्हा 8 वाजता ऑनलाईन चर्च मध्ये आपण एकत्र येऊया. आणि जर तुम्हाला मध्ये कधी प्रार्थनेची इच्छा असेल, गरज असेल, तर तुम्ही मला फोन करू शकता. फोनद्वारे मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. निश्चितच देव आपल्या बरोबर आहे. घाबरून जाऊ नका. आलेल्या परिस्थितीमध्ये देवाच्या वचनाप्रमाणे विश्वासामध्ये सबळ व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लक्षात ठेवा वचन जो शेवटपर्यंत टिकणार आहे तो जो ज्याला तारण हवंय त्याने विश्वासामध्ये टिकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जो निश्चित टिकतो त्याचंच तारण होईल. प्रेज द लॉर्ड. ही परीक्षा आहे माझ्या प्रियांनो, आणि या परीक्षेमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी देवाचं वचन वाचा, देवाचं वचन ऐका, वारंवार माझे दिलेले संदेश रिपीट ऐका. निश्चितच देव तुमचं मनोधैर्य वाढवेल, आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू. तुम्ही दिलेल्या ऑफरिंगचा उपयोग आणि गरजवंत गरीब लोकांपर्यंत ते अन्न पुरवण्यासाठी केला जाईल. यासाठी जे तुम्ही ऑफरिंग पाठवताय किंवा पाठवणार आहात, मला फोन करून तुम्ही सांगू शकता की पास्टर मी यासाठी पाठवतो. त्याच गोष्टी त्याच्या ऑफरिंगच्या द्वारे केल्या जातील. तर देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. प्रभूची उपस्थिती तुमच्या बरोबर आता आणि सर्व काळ असो. आपण शेवटची प्रार्थना करू. अभिवचन यावेळेस मी घोषित करणार आहे. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आजच्या संदेशासाठी आणि आम्हाला दिलेल्या या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू मी प्रार्थना करतो ज्या लेकरांनी तुझ्या राज्यामध्ये पेरणी केलेली आहे त्यांना 100 पट प्रतिफळ दे लॉर्ड. आणि प्रभू जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे आशीर्वादित दानार्पण पोहोचू दे. प्रभू विशेष प्रार्थना करतो जे लोक आजारी आहेत, व्याधीग्रस्त आहेत, त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुझ्या उपस्थितीने त्यांना भर. आणि प्रार्थना करतो प्रभू तुझ्या चर्चला अधिक मजबूत होऊ दे. तुझ्या चर्चवर तुझा पवित्र हात तू दे प्रभू. यावेळेस आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आपले हात आपण उंच करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन. प्रेज द लॉर्ड.